बीड जिल्ह्यात सोयाबीन, तूर, ऊस आणि कपाशी या प्रमुख पिकाचं अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेलं आहे। सिंदफणा, गोदावरी या प्रमुख नद्यांनी आपलं पात्र सोडून शेतकऱ्यांच्या शेतात थैमान घातलं। खामगाव, हिरापूर, हिंगणी, कुडगाव, कुर्ला चिंचोली या नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला। बीडच्या शिरूर परिसरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे पांढऱ्या सोन्याची किंमत मातीमोल झाली। कापूस पिकाचं प्रचंड नुकसान झालं। पांढरं सोनं काळवंडलं। शेतकऱ्यांची स्वप्न भंग पावली। सोलापूर जिल्ह्यातील शेकडो गावं पाण्याखाली गेली। बार्शी, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, माढा अशा अनेक तालुक्यांना पुराच्या पाण्याने वेढा दिला। शेकडो नागरिकांचा संसार उद्ध्वस्त झाला। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला। सोलापूर विजयपूर महामार्गावर सर्वत्र पाणीच पाणी बघायला मिळालं। सीना नदीनं रौद्ररूप धारण केलं। जिल्ह्यातील अनेक भागात महापूर आला, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली। सोलापूरच्या सीना नदीला आलेल्या पुरामुळे महावितरणच्या 5 सबस्टेशन्समध्ये पाणी शिरलं। काही ठिकाणी सबस्टेशन्सला जाणारी विजेची लाईन पाण्याखाली गेली। 1329 ट्रान्सफॉर्मर्समध्ये पाणी शिरलं। नदीकाठावरील 41 गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला। आणखी 8 दिवस तिथला वीजपुरवठा बंदच राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। नांदेडमध्ये गोदावरी नदीचा पूर ओसरला नसल्यानं नदीचं बॅकवॉटर शहरातील वरसणी या भागात पंचवटी नगरमध्ये साचलं। संपूर्ण परिसर जलमय झाला। विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आलेत। त्यातून गोदावरी नदीत 2,77,000 क्युसेक प्रतितास वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जळगावात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान केलं। हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला। शेतकरी हवालदिल झाला। ऐन नवरात्रोत्सवात फुल शेतीचं नुकसान झालं। शेतकरी हवालदिल झाला। येवला तालुक्यात पावसामुळे पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। मंत्री छगन भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट दिली। शेतकऱ्यांना धीर दिला। यावेळी व्यथा सांगताना शेतकऱ्यांच्या अश्रूचा बांध फुटला। मराठवाड्यामध्ये सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। भोकरवाडीतील 5 एकरवरील शेती पाण्याखाली गेली। शेतकरी अडचणीत आला। मात्र तरीही मंडळ नुकसानग्रस्त यादीतून शेतकऱ्यांना वगळण्यात आलं, त्यामुळे संताप व्यक्त होतोय। कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा या गावात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल झालाय। शेतकऱ्यांना लाखो रुपये खर्च करून घेतलेलं आल्याचं पीक मातीमोल झालंय, त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पूर्व भागामध्ये मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसानं हजारो हेक्टरवरील पिकाचं नुकसान केलं। डाळिंब, बाजरी, तूर, भुईमूग उद्ध्वस्त झाला। गेल्या काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटो बागेचं नुकसान झालं। आधीच टोमॅटोला बाजारात कवडीमोल बाजारभाव आहे, त्यात पावसामुळे टोमॅटोचा शेतातच चिखल होत असल्यानं शेतकरी हवालदिल झाला। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यामध्ये त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला। परभणी जिल्ह्यातील गोदावरी दुधना नदीला पूर आला। ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद झाले, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करण्याकरता नागरिकांना तराफ्यातून प्रवास करावा लागतो। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून कनेरगाव नाका इथं झालेल्या नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली। त्यानंतर त्यांनी अंबाळा गावाजवळील ओढ्यावरही पाहणी केली। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला। मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं। शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे। शासनानं आमची फसवणूक करू नये अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। चंद्रपुरात सततच्या पावसामुळे इरई धरण ओव्हरफ्लो झालं, त्यामुळे धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। बुलडाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। येळगाव धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यानं पैनगंगा नदीला पूर आला, त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं। यावेळी नुकसान भरपाई द्यावी या मागणीकरता शेतकऱ्यांनी साचलेल्या पाण्यात बसत आंदोलन केलं। पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीतील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यावेळी आमदार समाधान अवताडे यांनी नुकसानग्रस्त भागात दौरा करत अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला। जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर बघायला मिळतोय। गेल्या 4 दिवसात 80,000 शेतकऱ्यांची तब्बल 57,000 हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। खरीप पिकाचं तब्बल 33% अधिक नुकसान झालंय, त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।
मराठवाडा, विदर्भ, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्राला जोरदार तडाखा देणाऱ्या पावसानं बुधवारी विश्रांती घेतली. मात्र गेले 8 दिवस सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेलं पुराचं संकट कायम आहे. पूरग्रस्तांकरता मदतीचे निकष शिथिल करण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला आहे. पण हवामान विभागानं शुक्रवारपासून मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यानं चिंतेचे ढग कायम आहेत. लातूर जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं. लाखो हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालं. जिल्ह्यातील 148 गावातील 210 जनावरांचा मृत्यू झाला. 6 व्यक्तींनी आपला जीव गमावला. लातूर जिल्ह्यातील तब्बल 3,68,000 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं. या अस्मानी संकटामुळे सगळेजण सुन्न झाले. पण त्याचबरोबरीने तुमच्या वतीने अन्याय सुद्धा होऊ देणार नाही. या सरकारला तुमच्यावरती अन्याय सुद्धा करायला देणार नाही हे मला अभिमान एका गोष्टीचा अभिमान शब्द कोणाला योग्य वाटेल अयोग्य वाटेल. पण ओमदादा, कैलास, प्रवीण स्वामी, आपले आमदार असतो आणि सगळे हे प्रत्यक्ष तुमच्या सोबत म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला कैलास काय जनतेला मदत करता शेतकऱ्याला मदत आम्ही शिवसेना प्रमुखांच्या निवडीमध्ये तयार झालेलो आहोत. वाटेल ते होते पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न शेवट शेतीने वाहून गेली म्हणजे संकट थोडं नाहीये. मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली, कशी घोषणा केली त्याच्यावरती मी नंतर बोलेन. पण मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू, योग्य वेळी तुमची योग्य वेळ येणार कधी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचायत पाहणार आहात. आमची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही घरपोचा प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे त्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला पुरा करा आणि त्याला कर्जमुक्त करा. ही पहिली मागणी आहे. तुम्हाला मागणी आहे की नाही सरकारकरणी मध्ये जी शेतकऱ्यांनी घेतलेली आहे सरकारने काय मदत जाहीर केली हा एक वेगळा भाग. पण सर्व शेतकऱ्यांची एक मोठी मागणी हे सरसकट मिळाले पाहिजे. तुम्हाला मान्य आहे का? शेतीचं एका वेळेचं नुकसान नाही झालं. शेतीची जमीन खदडून गेलेली आहे की पुन्हा नीट शेती करायला 3 ते 5 वर्ष लागणार आहे. आणि आज जी काय 2.25-2.5 कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे की संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हे तरी किती मिळणार आहे? 8.5 आणि आता जे नुकसान झालंय पाणी पिकं जी होती ती सडून गेले आणि साफसफाई करायला किती येणार? साफसफाई करण्याचा खर्च, त्याच्यानंतर खर्चाचा खर्च, त्याच्यानंतर जमिनीची जी काही सगळी वापरात झालेली ती नीटनेटकी करण्याचा खर्च आता शेतकरी पुन्हा उभा राहणार त्याचा स्वतःच्या पायावर. आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. दुसरी गोष्ट पीक विम्याची सुद्धा जी काही यांनी जे निकष बदलले तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आताच मिळत नाही. आता सुद्धा एका पीक विम्याची रक्कम ही मिळणार नसेल तो उपयोग काय, कशाला करायचं तुम्ही? म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये. मी तुम्हाला फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलेले की तुमच्या वतीने अन्याय होऊ देणार नाही हा विश्वास तुम्हाला द्यायला आलोय. मात्र आता एका दुसरं मला कुठल्या एका पत्रकाराने सांगितले की आज बार्शीमध्ये एक कुठे शरद गंभीर नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. 20 लाखाचा खर्च आहे. मला म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबांनो मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेले पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं. कृपा करून असं वेळवाकडे पाहून उचलू नका, आत्महत्या करू नका. वाईट दिवस जातात, हे दिवस जातील. या वाईट दिवसामध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू. फक्त एक काम करायचं, माझे इकडे सगळे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत की मदत जी जाहीर केली तिथं आलीच पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकारने केली पाहिजे. पण मदत देताना वेळेवाकडे निकष लावले गेले.
आणि सरकारी अधिकारी जर का आणखीपणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्काचं जे काय आहे ते त्याला मिळवून द्यावंच लागेल. पुढचं मी तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करतो की खचून जाऊ नका. बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत. या सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या. सगळ्या एकत्र करा आणि तुमच्याकडे द्या. आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं तुम्ही भरा आता सगळे. हा तुझ्या त्यांच्या घोषणा खूप मोठ्या आहेत पण जर का या नोटीसा बँकेने थांबवल्या नाही एक तर या नोटिसांची होळी करावी लागेल. याच्या सगळ्या नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांना आपण पाठवू. फक्त तुम्ही खचू नका. आम्ही तुमच्या सोबत इटकूर धाराशिव इथली दृश्य आपण बघत होतो. उद्धव ठाकरे तिथं पाहणी करता गेलेले आहेत. खूप नुकसान झालंय. अजूनही शेतात पाणी आहे, दारांमध्ये पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे अनेकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचीच आपबीती सांगायला म्हणून सगळे शेतकरी जमलेले होते. ती त्यांनी ठाकरेंकडे सांगितली. उद्धव ठाकरे म्हणाले आत्ता माझ्या थेट हातात काही नाही, मात्र वारंवार सरकारकडे या संदर्भातला पाठपुरावा तुमच्या बाजूनं आम्ही करू आणि तुमच्यासोबत आम्ही उभे राहू. पण शेतकऱ्यांनी कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. एक छोटा